नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ITR फाईल केलेली आहे. ताई, आम्ही ITR फाईल केला आणि त्याच्यामुळे आमच्या योजनेचा लाभ बंद झाला. आता योजना कुठली आहे? आपली लाडकी बहीण योजना. तर या योजनेच्या अंतर्गत माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणींचा फॉर्म जो आहे तो अपात्र झालेला आहे, त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या कमेंट आहे, ताई आमचा फॉर्म पात्र आहे तरी आम्हाला हप्ता मिळत नाही. तर संबंधित व्हिडिओ लवकर शेअर करणार आहे. आता जो व्हिडिओ शेअर केलेला आहे तो आहे ITR फाईल केले ताई आम्ही फक्त फॉर्म भरलाय ITRचा, बस तरी आमचा फॉर्म अपात्र झाला. ताई, आम्ही एकदाच ITR भरलंय भविष्यामध्ये तरी आमचा फॉर्म अपात्र झाला. ताई, माझे मिस्टर 5 वर्षापूर्वी ITR भरत होते, आता भरत नाहीयेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. हा तुमचा फॉर्म जो आहे तो आता अपात्र झालेला आहे. ITR रिटर्न किंवा ITR आपण फाईल केल्यामुळे आपला जो हप्ता बंद झालाय, तर हा हप्ता परत चालू होईल का आणि ह्याचे नियम वगैरे काय आहे, थोडक्यात मी तुम्हाला ITR जो तुम्ही फाईल केलं त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्ही चेक करून घ्या एकदा. बाकी सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता ITR संदर्भात जर सरकारकडून अजून काही वेगळी माहिती आली या निकषामध्ये तर तुम्हाला नक्की देणार आहे. पण आता सध्या जे नियम आहेत योजनेचे किंवा तुम्ही ITR फाईल केलाय आणि त्या एका कारणामुळे आहे ना, बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र झाले. फक्त फॉर्म भरल्यामुळे सुद्धा फॉर्म अपात्र झाले. तर संबंधित माहिती खालच्या त्रिकोण जो व्हिडिओ आहे ना, त्रिकोणाच्या तिथे लिंक दिली आहे ना, तिथे व्हिडिओ दिलाय, लॉंग व्हिडिओ. तर जरूर तो व्हिडिओ पहा आणि त्याच व्हिडिओच्या अंतर्गत मला कमेंट करा की तुम्ही पण ITR भरलाय का आणि तुम्ही कधी ITR भरला होता आणि कशासाठी भरला होता. बाकी सविस्तर माहिती सगळी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे नक्की त्या व्हिडिओला पहा आणि इतर महिलांना त्या व्हिडिओला जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.